नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे आपलं आपल्या प्रिय युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण एक डेमो सेशन पाहिला होता, ज्यामध्ये एका प्रिव्हियस इयरच्या टॉपिकवरती काही विद्यार्थ्यांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं. आणि आज आपल्या ट्युशन मधल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा एक परफॉर्मन्स तुमच्या समोर या व्हिडिओ थ्रू आम्ही घेऊन येणार आहोत. आणि यामध्ये आपण पाहतोय वनस्पतींचे वर्गीकरण पाठ 6वा विज्ञान भाग 2 या धड्यातील काही प्रश्नांचा थेट प्रश्नोत्तर विचारण्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो इथं, म्हणजेच लर्निंगचा पाठांतराचा जो काही परफॉर्मन्स आहे तो इथं आपण पाहणार आहोत. तर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि आणखी काही अभ्यासाशी रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपल्या समोरच्या दोन मुली येत आहे, त्यांचं नाव आहे खुशी आणि समीक्षा. पहिला प्रश्न यांच्यासाठी आहे, समीक्षा यांच्यासाठी. स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये देऊन आकृती काढा. स्पायरोगायरा ही वनस्पती शेवाल आहे. शेवाल ही पाण्यात जगते. तिला मातीची गरज नसते. पाण्यामध्ये ती जगू शकते कारण ती हरित लवकाने बनलेली असते. ती हरित लवक असल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करत असते, म्हणून ती स्पायरोगायरा म्हणतात. ही वनस्पती स्वयंपोषी स्वरूपाची आहे. हो. तसं तुम्ही 9वीत आलेले, आता मला एवढं सुचवायचं आहे की जे आपले उत्तर असतात ना, आपल्या 9वीच्या हिशोबाने कमीत कमी 4, 5, 6 वेगवेगळे पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं जरुरी आहे. आणि पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं, एफर्ट्स आपण 8वीत जेवढे लावत होतो त्यापेक्षा 30-40% एक्स्ट्रा एफर्ट जर लावतील तर टिकून राहतील तुम्ही आणि तुमचे मार्क पण चांगले मिळतील. आणि पुढे जसं तुम्ही या वर्गात सर्व्हाइव्ह करणार, म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड युनिट टेस्ट, सेकंड टर्म, तसा तसा तुमचा परफॉर्मन्स आणखी वाढत जाईल आणि तोच तुमच्या 10वीच्या वर्गातल्या परफॉर्मन्स साठी खूप व्हॅल्युएबल ठरणार आहे. जर तसं करत नसेल तर थोडासा त्रास होऊ शकतो. प्रश्न दुसरा खुशीसाठी आहे. नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात घ्या. नेचे हे शोभिवंत फुल आहे. ते जरी बागेत वापरल्या जात असेल तरी त्याला फुल फळ येत नाही. ते एक बागेतील शोभिवंत झाडांपैकी एक आहे. नेचे हे वनस्पती स्वयंपोषी आहे. त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. ते मातीत जगू शकत नाही. पाणी त्यांना गरज असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की पाठांतर करताना किंवा कोणत्याही गोष्टीला लक्षात ठेवताना खूप प्रयत्न करावे लागतात. आणि प्रयत्नामध्ये जर सातत्य जर असेल, म्हणजे सतत जर प्रयत्न सेम लेवलचे तुम्ही जर ठेवत असाल तर कुठं ना कुठं पाठांतर हा फक्त पाठांतर शब्द नसून खूप काही गोष्टी नॅचरली आपल्या लक्षात राहण्याचा त्यामध्ये एक चान्स क्रिएट होतो. म्हणून पाठांतर असं न म्हणता त्याला मी म्हणेल की एखाद्या वेळेस तुम्ही समजून सुद्धा वाचू शकता. आणि याच पद्धतीने जर वर्षभर तुम्ही जर मेहनत केली तर येत्या 10वीच्या वर्षात जेव्हा तुम्हाला बोर्ड एक्झामला फेस करावं लागेल तेव्हा पूर्णपणे तुम्ही तयार असाल. आणि एवढंच म्हणेल की ऑल द बेस्ट. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. ट्युशनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कंटिन्युअस अभ्यास करण्याचे इथे मी संबोधन करतो आणि आपला व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.